नमस्कार मित्रांनो, माझी शेती माझा व्यवसाय ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. मी योगेश नागरे. मित्रांनो, विषय असा आहे, आपल्या गव्हाला 40 दिवस झालेले, आजच्याने कंप्लीट 40 दिवस झालेले. तर ते 40 दिवसात कधी पाणी द्यावं कधी नाही हे तुम्हाला आम्ही सांगतो. 20 दिवसाच्या नंतर एकदा एक पाणी द्यायचं आणि 20 दिवस झाल्याच्या नंतर डबल एकदा पाणी द्यायचं, म्हणजे असं दुसरं पाणी चालू आहे आमचं. तर 40 दिवस झालेले गावाला, तर 40 दिवसात 2 पाणी. काही लोक काय करते माहिती आहे का तुम्हाला, काही 15 दिवशी देतात, कधी 12व्या दिवशी देतात, कधी 13व्या दिवशी देतात, कधी 10व्या दिवशी देतात. पण खरं नियमान पाहिलं तर 20 दिवसाच्या नंतरच पाणी द्यावं. कहून तर 20 दिवसाच्या नंतर पाणी दिलं म्हणजे कसं, जसं पाणी लांबन तर तसं गहू वाढायचा प्रयत्न होतो आणि गहू भुकवल्यानं पाणी जास्ती घेतं, भेगा पडतात. हे काळाची गरज आहे, भेगा पडणं काळाची गरज आहे. असं म्हणजे 10 दिवस झाली पाणी द्यावं, 10 दिवस झाली पाणी द्यावं, हे करायला नाही जमणार. चला मग, ना वेळ घालता ना टाईमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओकडे मुद्द्याकडे वळूया मित्रांनो. हे बघा, आपल्या इकडे पाणी, इकडे पाठीमागे पाणी चालू आहे, या भागामध्ये पाणी चालू आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा, आपला असा गहू आहे मित्रांनो. गहू अशा प्रकारचा आपला, आणि गव्हाला पाणी चालू आहे आपलं. गव्हाची व्हरायटी बी एक नंबर आहे, श्रीराम नाही आहे, अजित 102 गहू आहे मित्रांनो. आणि हे बघा, आता भेगा पडलेल्या आहे, गव्हाला भेगा पडल्या अशा प्रकारच्या. तर त्या 20 दिवसाच्या नंतर पाणी द्यावं. कहून तर म्हणजे गहू वाढ बी होती आणि हे बी होतं मित्रांनो. अशा प्रकारचं आपलं हे मित्रांनो. आता हे बघा, इथे ह्या काय झालेलं सांगू का, ते झाड आहे का, ते झाडापासून पाणी इकडे येतं आहे, इकडून तिथपर्यंत जातं आहे, आणि तिकडून त्या भागातून पाणी इकडे येतं आहे मित्रांनो. ते असं आपलं हे अशा प्रकारचे क्वालिटी चांगली गावाची. आज इथे 102 आणि नरम पोळी होती मित्रांनो, नरम पोळी खायला भेटती आणि सगळं होतं आहे मित्रांनो. अशा भेगा पडलेल्या काही काहीला मित्रांनो. आता हे बघा, इथं भेग कशी पडलेली बघा, अशा भेगा पडलेल्या आहे मित्रांनो. भेगा पडले की पाणी जास्ती पितं, रान पाणी जास्ती पितं. रान पाणी जास्ती पिल्याच्या नंतर ना, म्हणजे जास्ती दिवस लांबतो. आणि 10-10 दिवसाला पाणी दिलं की ते ना गहू ना, म्हणजे असा पिवळासर पडतो. खरं म्हणजे जास्ती पाणी पीक द्यायला जमत नाही गव्हाला याला मित्रांनो. आणि इकडे ह्या भागामध्ये आपली मोटर चालू आहे, तर चला मग त्या मोटराकडे आपण जाऊ, दाखवतो तुम्हाला. तिथे बी आपलं पाणी चालू आहे, इकडे बी दाखवतो पाणी आलेलं आपलं. 5चा पंप आहे, मस्त आणतो, लक्ष्मी कंपनीचा आहे 5चा पंप मित्रांनो. हे बघा, आपलं पाणी चालू इथं, इकडे असं अशा प्रकारचं पाणी चालू आहे आपलं मित्रांनो. इकडे त्या तिथे पाईप टाकलेला आहे, त्या पाईपाजवळ पाणी चालू आहे आपलं. आपल्याला 2दा टप्पे घ्यावे लागतात मित्रांनो, म्हणजे एका टप्प्यामध्ये पाणी होत नाही आपलं. हे इथे पाणी चालू आहे आपलं मित्रांनो, अशा प्रकारचं. असा आपला पंप पाईप टाकलेला आहे मित्रांनो. अशा प्रकारची आपली गव्हाची क्वालिटी. त्या लिंबावर गहू दिसतो आपलाच आहे मित्रांनो, अशा प्रकारची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आमच्या गव्हाची क्वालिटी कशी नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. जय जवान जय किसान.